गुड आफ्टरनून. आज आपण बघा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासाठी ह्या वर्षी नाही परंतु पुढच्या वर्षी आपल्याला अतिशय महत्त्वाचा घटक जो की ह्या वर्षीच्या सराव प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा आपल्याला येतोय तो म्हणजे कोणता? टेलिंग टाइम. टाइम म्हणजे काय रे? वेळ. टाइम म्हणजे वेळ. वेळ कशात दाखवते? घड्याळामध्ये. आहे नाही? मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? घड्याळ म्हणतो. आहे नाही? मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतोय? क्लॉक म्हणतो. वॉच किंवा क्लॉक. बरोबर. वॉच सुद्धा आपण म्हणतो. आता हातातला आहे ते काय आहे? वॉच आहे. ह्याला म्हणतात रिस्ट वॉच. आणि जे भिंतीवरचं आहे त्याला काय म्हणतात? क्लॉक म्हणतात. बघा इथं CLOCK. क्लॉक म्हणजे घड्याळ. क्लॉक म्हणजे काय? घड्याळ. आता ह्याच्यामध्ये मराठीमध्ये आपण बघितलं की ह्याच्यामध्ये किती काटे असतात रे? किती काटे असतात? 3 काटे. कोणकोणते? तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. इंग्लिशमध्ये सुद्धा ते 3 काटे असतात. त्यांची नावं कशी असतात बघा. तासाला म्हणतात आवर हँड. काट्याला म्हणतात हँड. HAND हँड. HAND हँड म्हणजे काय रे? हात. इथं घड्याळातला जो काटा आहे त्याला काय म्हणतात? हँड. आणि तास काटा आहे त्याला काय म्हणतात? आवर हँड. HOUR. बघा ही माहिती महत्त्वाची आहे. HOURHAND. आवर हँड म्हणजे तास काटा. आता मिनिट काट्याला काय म्हणत असतील रे? मिनिट काट्याला काय म्हणत असतील? मिनिट हँड्स. आहे नाही? मिनिट काट्याला मिनिटला इंग्लिशमध्ये सुद्धा काय म्हणतात? मिनिट म्हणतात. आवर म्हणजे काय? तास. आवर म्हणजे तास. मिनिट हँड्स. MINUTE. MINUTE. HAND. मिनिट हँड म्हणजे काय? मिनिट काटा. मिनिट हँड म्हणजे काय? मिनिट काटा. आणि सेकंद काट्याला काय म्हणत असतील रे? सेकंद काटा. सेकंड हँड. सेकंड हँड म्हणजे जुनी पाणी नाही. जवाब. सेकंड हँड. SECOND. सेकंड. SECO. कुणाचा डबा आहे तो? सेकंड हँड म्हणजे काय? सेकंद काटा. काय जेवत होती का काय? झोपली होती? कुणाचा आहे तो डबा? आहे का कुणाचा? मग त्यांना विचार. बघा आपण काय काय बघितलं? क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ. घड्याळामध्ये 3 काटे असतात. तास काट्याला म्हटलं जातं आवर हँड. मिनिट काट्याला म्हटलं जातं मिनिट हँड. आणि सेकंद काट्याला काय म्हटलं जातं? सेकंड हँड. आता पहिल्यांदा बघा याच्यामध्ये आपल्याला घड्याळामध्ये काय दाखवतं? वेळ. वेळ म्हणजे टाइम. आता वेळ दाखवताना आपण 3 भाग केलेले आहेत. आहे की नाही? कुठले कुठले? सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आणि रात्री रात्र, नाईट. आहे की नाही? मग सकाळीला आपण काय म्हणतो रे? मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ. दुपार म्हणजे आफ्टरनून. आफ्टरनून म्हणजे दुपार. इव्हिनिंग म्हणजे लिहू. कोण लिहितोय? मला वाटलं मला लिहा म्हणून सांगते. इव्हिनिंग म्हणजे काय रे? संध्याकाळ. आणि नाईट म्हणजे रात्र. म्हणजे हे घड्याळाचे काय आहेत? 4 भाग आहेत ज्याच्यावर आपण वेळ सांगतो. मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग आणि नाईट. आता ह्याच्यामध्ये बघा रात्रीनंतर रात्री 12 वाजता त्याला काय म्हणतो? मध्यरात्र म्हणतो आपण. बघा रात्री 12 वाजता मध्यरात्र त्याला म्हणतात मिड नाईट. काय म्हणतात? मिड नाईट. त्याच्यानंतर आता बघा तुम्ही AM PM बघितलं असेल कधीतरी. बरोबर आहे. सकाळी असतो त्याला काय म्हणतात?
AM म्हणजे रात्री 12 पासून दिवसा दुपारी 12 पर्यंत त्याला काय म्हणतात? AM. आणि PM म्हणजे कुठं? दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंत. मग आता काय चालू आहे रे? AM का PM? PM चालू. तर AM चा लॉंग फॉर्म काय आहे बघा? एंटी मेरिडियन. एंटी मेरिडियन बघा, ANTE एंटी मेरिडियन. स्पेलिंग बरोबर आहे का बघूया? ANTE MERIDIEN. हा एंटी मेरिडियन. आणि ह्याला काय म्हणायचं? AM कधी ते कधी? रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत. आणि PM म्हणजे काय? तर पोस्ट मेरिडियन. काय? पोस्ट मेरिडियन. POST पोस्ट मेरिडियन. बरोबर की? मग AM आणि PM चा अर्थ काय आला? अँटी मेरिडियम आणि पोस्ट मेरिडियम. आता अँटी मेरिडियम कधी ते कधी रे? रात्री सांगा. रात्री 12 ते दुपारी 12 ते रात्री 12. एवढं कळालं? आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये वेळ सांगायचा आहे. हा, तर ह्याच्यामध्ये 4 शब्द आहेत. वाजव जोरात वाजव म्हणजे माझं पण ऐकू येणार नाही तुम्हाला, आहे की नाही? 4 शब्द आहेत इंग्लिशमध्ये वेळ सांगताना. जसं की आपण मराठीमध्ये सांगतो बघा, सव्वा, साडे, दीड असे हे 4 शब्द आहेत. ते फक्त तुम्हाला कळाले की इंग्लिशमध्ये तुम्ही वेळ सांगू शकता. त्याच्यामध्ये आहे बघा क्वार्टर. पहिला काय आहे? क्वार्टर. क्वार्टर. QUARTER. क्वार्टर म्हणजे काय? तर 15 मिनिटे. क्वार्टर म्हणजे काय? आता क्वार्टर म्हणजे सव्वा भाग, परंतु इथं घड्याळ शिकताना याचा अर्थ काय घ्यायचा आहे? 15 मिनिटे. क्वार्टर म्हणजे काय? 15 मिनिटे. हे घड्याळाच्या बाबतीत लक्षात ठेवायचा. आणि दुसरा आहे हाफ. HALF. हाफ म्हणजे काय? तर इथं अर्थ घड्याळाचा अर्थ हाफ म्हणजे काय? अर्धा. हाफ म्हणजे काय? अर्धा. मग घड्याळ शिकताना इथं काय हाफ म्हणजे लक्षात ठेवायचे? 30 मिनिट. HALF. हाफ म्हणजे काय? 30 मिनिटे. पुढे आहे बघा 2 म्हणजे काय? तर किती मिनिटं कमी आहेत. घड्याळाचं चाललंय बरं का, घड्याळाच्या ह्याच्यामध्ये ह्याचे अर्थ काय? 2 म्हणजे काय? तर किती मिनिटं कमी आहेत. 2 किती मिनिटे कमी आहेत. आणि पुढचा आहे बघा फ्रॉम. काय? किंवा पास्ट. काय आहे? पास्ट. PAST. पास्ट म्हणजे काय? तर किती मिनिटे जास्त आहे. 2 आणि पास्ट. आता इथं आपण पास्टचा अर्थ लिहूया. PAST. पास्ट म्हणजे काय? किती मिनिटे जास्त आहे. 2 म्हणजे कमी आणि पास्ट म्हणजे काय? जास्त आहे. आता हे एवढं कळलं की तुम्हाला घड्याळ आलं. आता बघा तुम्हाला माहिती आहे एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, आहे की नाही? एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात, आहे की नाही? दिवस आपण कसा पकडतो? कोण आहे? दिवस आपण कसा पकडतो? एक दिवस आणि एक रात्र यांचा मिळून एक दिवस होतो. दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास असे मिळून 24 आवर्स. In one day there are 24 hours. In 1 minute there are 60
सेकंद. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला इंग्रजीमध्ये घड्याळ वाचता येणार आहे. समजलं. आता आपण ॲक्च्युअली वेळ कशी सांगायची ते आपण बघूया. काढून घे. बघा आता आपल्याला करेक्ट वाजलेत म्हणजे 10 वाजले 11 वाजले हे सांगायचे. तर आता आपण इथून सुरू. हे काय घड्याळ म्हणजे सेकंद काटा नाही दिली. बरं ठीक आहे. आता हा बघा हा काटा तास काटा आहे. हा सेकंद काट्याला आपण मिनिट काटा म्हणू शकतो. इथे पिवळं घड्याळ होतं किती असलं आण बरं. एकाने जा कुणीतरी एकाने जा. हा तर बघा आता इथं किती वाजले रे 1 वाजले. असं जर परफेक्ट वाजलेले असेल म्हणजे 1 2 3 तर त्याला काय म्हणायचं ओ क्लॉक. आता इथं 1 वाजले 1 वाजले म्हणजे काय 1 o'clock. ओ एपोस्ट्रोफी द्यायची. ओच्या तिथं काय अरे यात पण नाही का. बरं असू दे. तास मिनिट चालते आपल्याला. तास आणि मिनिटच पाहिजे आपल्याला सेकंदाची गरज नाही. बघा करेक्ट वाजले तर इथं काय करायचं 1 आणि ओ क्लॉक लिहिताना ओच्या पुढं एपोस्ट्रोफी द्यायचं आणि क्लॉक लिहायचं 1 o'clock. 2 वाजले 2 वाजले 2 o'clock म्हणा 2 o'clock. 3 वाजले 4 किती वाजले 9 o'clock. जेवढे वाजले तेवढं संख्या आणि ओ क्लॉक फक्त कधी तर बरोबर वाजले असतील तर म्हणजे आता इथं 7 वाजले आहे की नाही. 7 ला काय म्हणणार 7 o'clock. काय म्हणणार 7 o'clock. समजलं म्हणजे ॲक्युरेट वाजले असतील 1 o'clock 2 o'clock 3 o'clock 4 o'clock 5 o'clock 6 o'clock 7 o'clock 8 o'clock 9 o'clock 10 o'clock 11 o'clock आणि 12 o'clock. असं ॲक्युरेट वाजले असतील तर. आता 1:15 वाजले. 1:15ला काय लिहिले 15 मिनिटाला काय शब्द आहे क्वार्टर. काय क्वार्टर. आता आपण हे घेऊया. उदाहरणार्थ आपण 8 वाजून 15 मिनिटे घेऊ. बघा 8 वाजून 15 मिनिटे तेच सांगते रे. लगेच 8 o'clock असं नाही म्हणायचं. तर आता 8 वाजून 15 मिनिटं झालेली आहे. क्वार्टर म्हणजे काय तर 1:15. क्वार्टर म्हणजे काय 1:15. तर इथं पास्ट म्हणजे काय सांगितलं तुम्हाला किती मिनिटे जास्त म्हणजे वाजून गेले. जास्त झाले म्हणजे काय वाजून गेले. 8 वाजून गेलेत आणि 8 वाजून किती मिनिटं झालेत 15. म्हणून इथं काय लिहायचं क्वार्टर पास्ट 8. पास्ट म्हणजे वाजून गेले. किती वाजले 1:15 म्हणजे 15 मिनिटं झाले. क्वार्टर पास्ट 8. इथं काय लिहायचं क्वार्टर 8 वाजून 15 मिनिटं झाले. क्वार्टर म्हणजे इथं सांगितले बघा क्वार्टर म्हणजे किती 15 मिनिटं. पास्ट म्हणजे जास्त झाले किंवा वाजून गेले. क्वार्टर पास्ट 8 8 वाजून 15 मिनिटं झाले. मग आता 9 वाजून 15 मिनिटं झाले तर काय येणार रे 9 वाजून 15 मिनिटं क्वार्टर पास्ट 9. 10 वाजून 15 मिनिटं क्वार्टर पास्ट 10. 11 वाजून 15 मिनिटं क्वार्टर पास्ट 11. 6 वाजून 15 मिनिटं क्वार्टर पास्ट 6. क्वार्टर पास्ट 6. एवढं लक्षात ठेवायचं.
15 मिनिटं झालेले आहे जास्त. हा, आता हे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो बघा. आता इथं क्वार्टर हा शब्द आपल्याला नाही वापरायचा, तर आपण मिनिटं किती झाले ते पण लिहू शकतो. किती मिनिटं झाले? 15 मिनिटं झाले, म्हणजे 15 past 8 असं सुद्धा आपण लिहू शकतो. FIFTT 15 past 8 म्हणजे 8 वाजून, पास्ट म्हणजे जास्त झाले, 8 वाजून 15 FIFTEEN 15 past 8 असं सुद्धा आपण ह्या दोन पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे 15 मिनिटं सुद्धा लिहू शकतो. आणि क्वार्टरचा अर्थच 15 मिनिटं आहे. घड्याळाच्या बाबतीत क्वार्टरचा अर्थच काय आहे? 15 मिनिटं आहे. आता मला सांगा, 7 वाजून 15 मिनिटं कसं वाचणार तुम्ही? ह्या पद्धतीने 7 वाजून 15 मिनिटं. बरोबर, 15 past 7. 5 वाजून 15 मिनिटं. 15 past 5. म्हणजे किती वाजून 15 मिनिटं झाले? ह्याला दोन आहेत, क्वार्टर पास्ट 8 वापरू शकतो आणि 15 past, या दोन पद्धतीने आपण वापरू शकतो. पुढची वेळ असते बघा 30 मिनिटं झाली आहे की, म्हणजे अर्धा तास झाला. हा, इथं आपण 30 मिनिटाला काय लिहिले रे? हा, काय लिहिलंय? 8. मग 8 वाजून लिहूया ना, 8 वाजून 30 मिनिटं झाली. हा, आता वाजून म्हणजे मग सांगितलंय किती जास्त झाले? 30 झाले. किती जास्त झाले? 30 झाले. मग कसं वाटायचं? ह्या पद्धतीने आधी बघू. क्वार्टरच्या जागी काय वापरायचं? हाफ पास्ट 8 म्हणजे 8 वाजून 30 मिनिटं झाली. हाफ पास्ट 8. आणि इथं 30 टाकायचं. THIRTY. बरोबर आहे ना? 30 past 8. या दोन पद्धतीने आपण काय करू शकतो? साडे हा वापरू शकतो. म्हणजे 30 past 8 किंवा हाफ पास्ट 8 म्हणजे अर्धा तास. 8 वाजून किती जास्त झाले? 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. इथं हाफला काय लिहिलंय? 30 मिनिट असं लिहायचं आहे. आता पुढं बघा, पावणे म्हणजे 8च घेऊया ना. 8 वाजून 45 मिनिट. 8 वाजून 45 मिनिट. आता इथं 45 मिनिटं पण लिहू शकतो. काय लिहायचं? तर 40 पाय. इथं किती मिनिटं झाले? 40 पाय past 8 म्हणजे 8 वाजून 45 मिनिटं झाले असं म्हणू शकतो. बघा, 45 past 8. 45 past 8. पास्ट म्हणजे काय लिहिले आपण? जास्त. past 8. दुसरं लिहू शकतो बघा. आता ह्याचा अर्थ 8 वाजून 45 मिनिटं झाले. ह्याचा अर्थ काय होतो? तर 9 वाजायला किती मिनिटं कमी आहेत? 15 मिनिटं कमी आहेत. 2 म्हणजे इथं काय? कमी. किती मिनिटं कमी आहे? आणि 15 मिनिटाला काय शब्द आहे? क्वार्टर. म्हणजे क्वार्टर टू 9. 9 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. दुसरा अर्थ याचा काय होतो? क्वार्टर टू 9. बघा, 2चा अर्थ इथं काय आहे? किती कमी आहे? क्वार्टर म्हणजे 15 मिनिटं. 9 ला 15 मिनिटं कमी आहे. क्वार्टर टू 9. आणि तिसरा अर्थ कसा होऊ शकतो बघा? तर 9 ला किती मिनिटं कमी आहे? 8 वाजून 45 मिनिटं म्हणजे 9 ला 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजे इथं 15 सुद्धा टाकू शकतो. 15 to 9. 15 to 9 म्हणजे क्वार्टरचा आणि 15चा अर्थ एकच आहे. क्वार्टर म्हणजे किती? 15 मिनिटं. क्वार्टर टू 9 आणि 15 to 9 दोन्हीचा अर्थ कसा
सेमच होतो. इथं पास्ट म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? वाजून गेले. पास्ट म्हणजे काय? वाजून गेले. आणि टू म्हणजे काय? तर वाजले किंवा किती कमी आहे असं लक्षात ठेवायचं. आता हे झालं 15 मिनिटं, 30 मिनिटं आणि 45 मिनिटं. आता आपल्याला असं सांगायचं बघा, 8 वाजून 5 मिनिटं झाली. इथं लिहूया 8 वाजून 5 मिनिटं झालेत. आता हे कसं सांगायचं? आता वाजून गेलेत. वाजून गेले म्हणजे काय झालं रे? जास्त झाले. जास्तला काय शब्द आहे? जास्तला काय शब्द आहे? पास्ट. कसं वाचणार सांगा बघू तुम्ही. अगोदर किती वाजले ते जास्त सांगायचं. 5 बरं ठीक आहे. मिनिट नाही म्हणलं तरी चालेल. 5 past 8 असं म्हणलं तरी चालेल किंवा 5 minutes past 8. काय लिहायचं इथं? 5 minutes past 8 म्हणजे 8 वाजून किती मिनिटं झाले? 5 मिनिटं. 8 वाजून 10 मिनिटं, 10 मिनिटं, 10 minutes past 8. 8 वाजून 20 मिनिटं, 80 नाही 8. आता मला सांगायचं 5 वाजून 40 मिनिटं झाली. 40 minutes past 5 म्हणजे 5 वाजून 20 मिनिटं झालेली आहे. तर एवढं सोपं आहे बघा. त्याच्यानंतर बघा आता सांगा. आता इथं आपल्याला कमी आहेत असं एखादं उदाहरण घेऊया. म्हणजे 9 वाजून 50 मिनिटं झाली. किती झाले? 9 वाजून 50 मिनिटं. 9 वाजून 50 मिनिटं. आता 9 वाजून 50 मिनिटं म्हणजे काय रे? इथं बघा 9 वाजून 50 मिनिटं झाली म्हणजे नाही 9 वाजून 50 मिनिटं म्हणजे किती वाजायला किती मिनिटं कमी आहेत? 10 मिनिटं कमी. बरोबर आहे. 10 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. मग इथं कमीला काय शब्द आहे? 2. मग कसं लिहायचं? 2 minutes to 10. सॉरी 10 minutes to 10. 10 मिनिटं कमी आहेत. 2 म्हणजे कमी. बघा 10 to 10 minutes to 10 minutes to 10. होय काय? आता दुसरं बघा 9 वाजून 40 मिनिटं झाली. 9 वाजून 40 मिनिटं झाली. हे 2 मध्ये मला सांगायचं आहे. 9 वाजून 40 मिनिटं बघायचं. 9 वाजून 40 मिनिटं. किती वाजायला किती मिनिटं कमी आहेत सांगा? बरोबर 10 वाजायला 20 मिनिटं कमी आहेत. बरोबर आहे की नाही? मग या 2च्या ह्याच्यात कसं लागणार? 20 मिनिटं कमी आहेत. 20 minutes to 10. बरोबर 20 minutes to 10. 11 वाजायला 7 मिनिटं कमी आहेत. 7 minutes to 11. नाही 7 minutes to 11. अशा पद्धतीने एवढंच आहे घड्याळामध्ये. बघा अजून काय आहे का? अजून काय माहिती आहे का तुमच्या? या पद्धतीने म्हणजे 1.25 साडे एवढंच या घड्याळामध्ये आपल्याला सांगायचं आहे. तरी सुद्धा आपण एकदा नजर टाकूया काय आहे का. मराठीपेक्षा सोपं आहे. छानच आहे मग. बघा आता रिव्हिजन एकदा करूया. थांबा रिव्हिजन एकदा करूया. 10 वाजल्याची करूया.
10 वाजले. तुम्ही इंग्लिश मध्ये सांगायचं 10 वाजले. 10 o'clock. मीनाक्षी 10 वाजून 15 मिनिटं झाले. क्वार्टर 10 वाजून 15 मिनिटं. क्वार्टर पास्ट 10. पुढं 15 पास्ट 10. 10 वाजून 30 मिनिटं झाली. हाफ पास्ट 10. परत 30 पास्ट 10. 10 वाजून 45 मिनिटं झाली. 45 पास्ट 10. क्वार्टर टू अरे 10 वाजून 45 मिनिटं झाली. क्वार्टर टू 10 वाजून 45 मिनिटं झाली. 11 क्वार्टर टू 11 आणि 15 टू 11. 15 टू 11. 10 वाजून 5 मिनिटं झाली. 5 मिनिट पास्ट 10. 10 वाजून 20 मिनिटं झाले. 20 मिनिट पास्ट 10. त्याच्यानंतर 10 वाजून 50 मिनिटं झाले. म्हणजे 11ला किती मिनिटं कमी आहे? 10 मिनिटं कमी आहे. मग कसं करणार? 10 मिनिट्स टू 11. 10 मिनिट्स टू 11. अशा पद्धतीने हे घड्याळ तुम्हाला सांगायचं आहे. दुपारच्या वेळेस आपण काय करायचंय? दुपारनंतर PM वापरायचंय. सकाळी रात्री 12 पासून सकाळी AM. मग आता तुम्हाला जर सांगितलं 2 AM म्हणजे कधी वाजले? 2 AM म्हणजे सकाळी 2 वाजता. 10 PM रात्री 10 वाजता. 4 PM रात्री 4 वाजता. 4 PM 4 PM दुपार नंतर. आता किती वाजले? तर आता वाजले बघा 3:30. आता जे 4 वाजतील ते काय आहे? 4 PM. समजलं का? तर 45 मिनिटाला काय म्हणायचं? 45 मिनिटाला आता इथं बघा 15 मिनिटाला काय म्हणतात? क्वार्टर. आता 45 मिनिटामध्ये किती क्वार्टर आहेत? किती? 3 क्वार्टर. म्हणजे 15 आणि 15 मिनिटाचं 3 क्वार्टर आहेत. म्हणून 3 क्वार्टर्स म्हणायचं. काय म्हणायचं? 3 क्वार्टर्स. ठीक आहे. समजलं का? हां ठीक आहे. एवढं भरपूर झालं. तर 30 मिनिटाला हाफ म्हणायचं, 15 मिनिटाला क्वार्टर म्हणायचं आणि 1 तासाला काय म्हणायचं? आवर. काय म्हणायचं? आवर. तर एवढं समजलं का? काय अडचण आहे का? हां तुम्हाला सरावाने हे घड्याळ खूप छान जमणार आहे आणि हे तुम्ही सराव करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.